नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण उत्तर दिशा आपल्याला अबंडन्स किंवा विपुलता देते हे पाहिलं होतं. पण विपुलता केव्हा किंवा अबंडन्स आपल्याला केव्हा प्राप्त होतं? जेव्हा आपलं माइंड क्लिअर असेल तेव्हा. मग उत्तर दिशेनंतर कोणती अशी दिशा आहे जी आपल्याला क्लिअरिटी ऑफ माइंड देते? तर ती दिशा आहे ईशान्य. चला तर पाहूया ईशान्य दिशेचे गुणधर्म. ईशान्य दिशेचा दिशापालक आहे स्वयं परमेश्वर, भगवान शिवशंकर. जिथे शिव आहे तिथे साहजिकच शक्तीही असणारच. दिशापालकाचं वाहन आहे वृषभ, म्हणजे नंदी बैल. हे प्रतिकात्मक स्वरूप आहे, शांतता, स्थिरता आणि प्रसन्नता दाखवणार. या दिशेची लक्ष्मी आहे ती आहे संतान लक्ष्मी. संतान लक्ष्मी म्हणजे मातृत्व आणि वैभव देणारी देवता. या दिशेतील ग्रहाधिपती आहे गुरुग्रह. गुरु म्हणजे त्रिगुणात्मक शक्ती आणि ज्ञान. या दिशेतील तत्व आहे जलतत्व. जलतत्व म्हणजे काय? मन आणि समृद्धी देणारं. परंतु या दिशेतील जलतत्व हे केवळ समृद्धी देणारं नसून तर हे जलतत्व आहे तीर्थ स्वरूपाचं. ईशान्य दिशेमध्ये शिखी हे पद येतं. याला ईश सुद्धा म्हणतात. आता शिखी हे अग्नीचं एक स्वरूप आहे, परंतु हा जो अग्नी आहे हा ज्योत स्वरूप आहे, परमेश्वराची ज्योत आहे. ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर या दोन प्रमुख दिशांच्या संगमामुळे निर्माण होणारी दिशा म्हणजे ईशान्य. पूर्वेकडून येणारी प्राणिक ऊर्जा म्हणजे ज्याला आपण सोलर एनर्जी म्हणतो, आणि उत्तरेकडून येणारी जैविक ऊर्जा ज्याला आपण ऑर्गॅनिक एनर्जी म्हणतो, यांच्या प्रीतिसंगमातून निर्माण होणारी वैश्विक ऊर्जा किंवा ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, ती एनर्जी शुभ आणि सात्विक एनर्जी. ईशान्य दिशा म्हणजे वैश्विक श्वास आहे. ईशान्य दिशा म्हणजे ईश म्हणजे ईश्वराशिवाय अन्य नाही. हे ऊर्जा क्षेत्र म्हणजे सात्विकतेचं प्रतीक आहे. शिव आणि शक्तीचं मिलन आहे. येथील लक्ष्मी आहे ती संतान लक्ष्मी, म्हणजे संततीचं धन तुमच्या पदरात टाकणारी देवी. स्त्रियांसाठी त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठं धन म्हणजे मातृत्व, संतान प्राप्ती. त्यामुळे त्यांच्या जीवनाला परिपूर्णत्व प्राप्त होते. मानवाला प्रगतीपथावर घेऊन जाणारी परब्रह्माचं स्थान असलेली दिशा किंवा ऊर्जा क्षेत्र, जे भरघोस यश येतं, सर्व गुण संपन्नता असणारं, अत्यंत पूजनीय, प्रसन्नता, आनंद देणारं ऊर्जा क्षेत्र. ईशान्य दिशा ईश्वराची किंवा दैविक शक्तीची, तर नैऋत्य दिशा ही असुरी शक्तींची. देव किंवा ईश्वर म्हणजे स्वयंप्रकाशित ऊर्जा, आणि असुर म्हणजे जो सुरात नाही तो, जो लयबद्ध नाही तो असुर. ईशान्य दिशा ही वैश्विक ऊर्जेची दिशा असल्यामुळे शुभ आणि सात्विकता. त्याचबरोबर येथे गुरुचं स्थान आहे. त्यामुळे काय होतं की मानवाला अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक प्रगती, उन्नती, विकास घडवण्याची क्षमता प्राप्त होते. त्याचप्रमाणे हे ऊर्जा क्षेत्र उत्तम कल्पनाशक्ती, अंतर्ज्ञान शक्ती, दूरदृष्टी, दिव्यदृष्टी, विचारांची स्पष्टता, ज्ञान, प्रज्ञा, उत्तम विचार, मनाची एकाग्रता, ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, आंतरिक शांतता, प्रगल्भता, उत्तम मानसिकता, सात्विकता, आत्मानुभव, सृजनात्मकता, क्रियाशीलता, प्रगती व प्रसन्नता यांचं प्रतीक आहे. म्हणूनच ही सारी जी वैशिष्ट्य आहेत
ही मौल्यवान रत्ने आहेत जी मानवाची उन्नती आणि विकास घडवून आणतात. या सर्वगुण संपन्नतेमुळे मानवाला उत्तम ज्ञान, बुद्धी, विद्या, ऐश्वर, सौभाग्य, समृद्धी, संपन्नता, वंशवृद्धी, संतती, भोगभाग्य, यश, कीर्ती, उत्तम आरोग्य यांची प्राप्ती होते. मित्रांनो, त्याचप्रमाणे हे ऊर्जा क्षेत्र संतुलित असल्यास या वास्तूमधील व्यक्तींचे त्यांच्या विचारावर लक्ष केंद्रित असतं किंवा या व्यक्ती त्यांच्या कामात अत्यंत फोकस असतात, विचारांची प्रगल्भता असते, एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करतात. त्यामुळे प्रत्येक कार्य हे विचारपूर्वक विश्लेषण करून म्हणजे अनालिसिस करून करतात, योजनाबद्ध करतात. त्यामुळे या व्यक्ती जीवनात यशस्वी होतात. यांची संकल्पशक्ती, कल्पनाशक्ती, कल्पकता, अंतर्ज्ञान शक्ती फार उत्तम असते. त्यामुळे रचनात्मक कार्य करतात. कोणतंही काम हे अर्धवट करत नाही तर ते पूर्ण करतात. यांच्या कामात व्यवस्थितपणा असतो, लयबद्धता असते, कर्मबद्धता असते, साफसुथरापणा असतो. त्यामुळे संकल्पसिद्धी आणि इच्छावृत्ती होते. या व्यक्ती स्थिर, शांत व प्रसन्न स्वभावाच्या असतात. त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय याची उत्तम जाण यांना असते. अत्यंत क्रिएटिव्ह आणि दूरदृष्टी असणारे असतात. अंतर्ज्ञान प्राप्त करण्यासाठी या ऊर्जा क्षेत्राचा अत्यंत चांगला वापर होतो. अभिव्यक्तीची इच्छा आपल्यात सामावून जेव्हा एखादा विचार आपल्या अंतर्मनातून किंवा विज्ञानमय कोशातून बाहेर पडतो त्याला कल्पना किंवा आयडिया म्हणतात. ही कल्पना मनात येण्यास ग्रहणशीलता असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ही आंतरिक ग्रहणशीलता या ऊर्जा क्षेत्रामुळे प्राप्त होते. त्याचप्रमाणे हे ऊर्जा क्षेत्र संतुलित किंवा शुभ असल्यास आत्मानुभवाची अनुभूती होते. मी कोण आहे, माझे या जीवनातील अस्तित्व काय आहे, स्वतःचा आंतरिक शोध घेण्याची दृष्टी, मला जीवनात काय करायचं आहे, भविष्यातील अनेक गोष्टींची स्पष्टता दाखवतो. मी काय काम करू शकतो किंवा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आपण जे काम करतो त्या कामाचा किंवा त्या कार्याचा विस्तार वाढवण्याची दृष्टी, संकल्पना आणि कार्यक्षमता ही ईशान्य दिशेतून प्राप्त होते. जीवनात प्रत्येक वेळी आपल्या प्रगतीचा विचार करणे, आपल्या कार्याची मर्यादा वाढवणे किंवा आपल्या कार्याची व्याप्ती वाढवणे याचा विचार जो आहे ना हा ईशान्य दिशेतून येतो. परंतु समजा हे ऊर्जा क्षेत्र बिघडल्यास, असंतुलित असल्यास, अशुभ असल्यास किंवा या ऊर्जा क्षेत्रामध्ये दोष निर्माण झाल्यास या घरातील व्यक्तींमध्ये अंतर्ज्ञान शक्ती, कल्पनाशक्ती, ग्रहणशीलता, स्मरणशक्ती ही कमजोर असते. दूरदृष्टीचा अभाव असतो. विचारांची स्पष्टता नसते. आकलनशक्ती ही कमजोर असते. बुद्धी, ज्ञान यांची कमतरता असते. त्यामुळे जीवनात असंतुष्टता, अनारोग्य, आजारपण, मानसिक चंचलता, अशांतता, जीवनात अनायास भीती किंवा भयगंड निर्माण होतो. या व्यक्ती विसराळूपणा असतो, यांच्यात द्विधा अवस्था असते, द्विस्वभावीपणा असतो. या व्यक्ती गोंधळलेल्या असतात. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी असमर्थ असतात. त्यामुळे यांची काय होते, प्रगती होण्यास अडथळे निर्माण होतात किंवा प्रगती होत नाही. यांचा मानसिक तणाव हा वाढतो आणि ह्या मानसिक तणावामुळे काय होतं की आरोग्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे आर्थिक नुकसान, आर्थिक समस्या, धननाश होतो. हे लोक दिवस ढकलायचे म्हणून दिवस ढकलतात. प्रगतीचा विचार करू शकत नाही.
आजचा दिवस गेला ना बस झाले. यांचं स्वतःचं असं अस्तित्व नसतं. त्यामुळे यांच्यावर दुसऱ्यांचा प्रभाव असतो. या व्यक्ती दुसऱ्याच्या प्रभावाखाली जगतात. त्यामुळे या व्यक्ती मेहनत करण्यापेक्षा कॉपी पेस्ट करणाऱ्या असतात. दुसरा काय करतो त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वतःचं जे टॅलेंट किंवा स्वतःची प्रतिभा, स्वतःची बुद्धी वापरण्याचा विचार करत नाही. त्यामुळे जीवनात हे अपयशी किंवा फेल्युअर ठरतात. यांची मानसिकता स्थिर नसते. एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे यांची अवस्था असते. एक काम सुरू करतात, अहो ते पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कामाला सुरुवात करतात. याचं कारण या स्थानातील जलतत्व असंतुलित असणं. आता हे जल म्हणजे काय? जल हे मनाचं कारक आहे. जल हे समृद्धीचं कारक आहे. जल हे धनाचं कारक आहे. मानसिकता बिघडते. जलतत्व बिघडल्यामुळे मानसिकता बिघडते. या व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या सल्ल्यावर अवलंबून असतात की यांनी पुढं काय करायचं. त्याचप्रमाणे हे ऊर्जाक्षेत्र असंतुलित असल्यास घरातील स्त्रियांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होतो. गर्भपात, वंशवृद्धी, गर्भाशयाचा त्रास, याशिवाय यांना मासिक धर्माचा त्रास किंवा ऋतू चक्राचा त्रास होतो. त्यामुळे या स्त्रियांची चिडचिड वाढते. एकलकोंडेपणा वाढायला लागतो. एकटेपणा वाढायला लागतो. हे ऊर्जा क्षेत्र असंतुलित असल्यास या व्यक्ती कामाचं प्लॅनिंग व्यवस्थित करत नाही. क्रिएटिव्हिटी, क्रियाशीलतेची कमी. या व्यक्ती कोणतंच काम व्यवस्थित फोकस होऊन करत नाही. त्यामुळे यांना आपलं ध्येय गाठता येत नाही. कोणतंही काम हे वेळेवर पूर्ण करू शकत नाही. सर्व कामे अर्धवट करतात. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अपयशी ठरतात. साहजिक आहे, नुकसान होतं. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करायची असेल तर ईशान्य दिशा संतुलित, सुसंवादित आणि शुभ असणे अत्यंत गरजेचं आहे. कारण ईशान्य दिशा संतुलित असल्यास व्यक्तीला वेळेचे महत्त्व कळते आणि वेळेला जीवनात फार महत्त्व आहे. कारण जीवनात वेळेचे गणित चुकले तर सर्वच गोष्टी बिघडतात. कारण हातातून निसटून गेलेली वेळ किंवा संधी ही परत येत नाही. शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेणाऱ्या मुलांसाठी ही दिशा फार महत्त्वाची आहे. कारण उत्तम स्मरणशक्ती, एकाग्रता, ग्रहणशीलता, बुद्धी, ज्ञान आणि दूरदृष्टी देणारी दिशा कोणती असेल तर ती आहे ईशान्य. शिवाय मुलांसाठी वेळ ही फार महत्त्वाची आहे. जीवनात वेळ वाया गेला, वेळ खराब झाला तर तुमच्या जीवनातील सर्वच गोष्टी बिघडतात. आनंद बिघडतो. वेळेवर न घेतलेले निर्णय चुकतात. कारण निर्णय घेण्याची क्षमता कोण देते तर ईशान्य दिशा. ही दिशा दूषित झाल्यास मेंदूचे आजार, मज्जासंस्था, श्रवण इंद्रिय, डोळे, घसा, तोंड, श्वसनाचे आजार किंवा हृदयविकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुमच्या घरातील ईशान्य दिशा ही साफसुथरी, स्वच्छ, मोकळी आणि हलकी असायला हवी. मित्रांनो, आज या विषयाला आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय गुरुदेव.